कृषी भूगोलाच्या व्याख्या बघितल्यानंतर आपण कृषी भूगोलाचे स्वरूप पाहणार आहोत. तर कृषी भूगोलात समाविष्ट विषयांच्या वेगवेगळ्या अभ्यास पद्धती आहेत आणि या पद्धतीवरून कृषी भूगोलाच्या स्वरूपाची कल्पना आपल्याला येते. जगाच्या निरनिराळ्या भागातील शेतीवरून देखील कृषी भूगोलाचं स्वरूप हे स्पष्ट होतं. हे जे कृषी भूगोलाचं स्वरूप आहे तर ते 7 भागात विभागलेलं आहे. पहिलं आहे वैज्ञानिक स्वरूप. आता कृषी भूगोलाला वैज्ञानिक स्वरूप का प्राप्त झालेलं आहे, तर कृषी भूगोल ही भूगोलाची एक प्रमुख शाखा आणि मानवी भूगोलाची उपशाखा आहे. आणि भूगोल हा विज्ञानाचा विषय आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर भूगोलाचा अभ्यास केला तर त्याला वैज्ञानिक स्वरूप कसं प्राप्त झालेलं आहे, तर याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. मग भूगोलाच्या अध्ययनात कुठलीही गोष्ट कुठे, का आणि कशी घडते या संदर्भात अभ्यास होतो. म्हणूनच कृषी भूगोलाचा विज्ञानात समावेश होतो. त्यामुळं या विषयांतर्गत होणाऱ्या कृषी कार्याचा अभ्यास हा शास्त्रीय आधारावर केला जातो. भूमी उपयोजन असेल, शेतीच्या पद्धती, त्यात घेण्यात येणारी विविध पिके असतील, शेतीची पुनर्रचना, त्यानुसार शेती पिकांचा संयोग, त्यानंतर पिकांचं केंद्रीकरण, शेतीची उत्पादकता, शेतीमध्ये होणारा प्रगत तंत्राचा वापर, या विषयांचं अध्ययन हे शास्त्रीय पद्धतीनं केलं जातं आणि म्हणूनच कृषी भूगोलाला वैज्ञानिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे वर्णनात्मक स्वरूप. आता कृषी भूगोलातील बऱ्याच विषयांचं विवेचन हे वर्णनात्मक पद्धतीनं होत असतं. तर याचा उदाहरण घ्यायचं झालं तर समजा एखाद्या ठिकाणातील पिकांचा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर मग तो आपण वर्णनात्मकदृष्ट्या करू शकतो. त्यानंतर जिल्हा, राज्य, देश आणि जागतिक पातळीवर याचा अभ्यास होतो की समजा एखाद्या ठिकाणी गव्हाची किंवा कापसाची शेती आणि इतर शेतीचं जे विवेचन आहे तर ते वर्णनात्मक स्वरूपात होतं आणि या शेतीचं वर्णन करताना त्यावर परिणाम करणाऱ्या घटकांचा आधार शेतीच्या वर्णनात येतो. मग हे कुठले कुठले घटक आहेत तर भूरचना, हवामान, जमीन, जलसिंचन या घटकांच्या आधारे या सगळ्या घटकांचं वर्णन केलं जातं आणि यावरून आपल्याला तेथील जी काही पिकं असतील तर त्या पिकांचं वर्णनात्मक स्वरूप हे आपल्याला प्राप्त होतं किंवा त्या पिकाविषयीची माहिती आपल्याला वर्णनात्मक स्वरूपातून प्राप्त होते. त्यानंतर पुढचं आहे वितरणात्मक स्वरूप. आता कृषी भूगोलांतर्गत होणाऱ्या विषयांचा अभ्यास जो आहे तर तो वितरण पद्धतीनं होतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तर निरनिराळ्या पिकांचा वितरणात्मक अभ्यास कृषी भूगोलात होतो. मग यामध्ये गहू, तांदूळ, कापूस, रबर, चहा, कॉफी, ऊस या सगळ्या पिकांचा समावेश होतो. याशिवाय खाद्य पिके असतील, बागायती आणि रोखीच्या पिकांचा देखील यात समावेश असतो. मग या वितरणाद्वारे अधिक पीक उत्पादन करणारे किंवा कमी पीक उत्पादन करणारे देश यामध्ये येतात आणि हा अभ्यास जागतिक, खंडवार, देशवार किंवा राज्यवार या स्वरूपात देखील होतो. वितरणाच्या अभ्यासात त्या भागातील भौगोलिक परिस्थितीही लक्षात घेतली जाते. त्यानंतर पुढचं आहे प्रादेशिक स्वरूप. आता कृषी भूगोलाशी संबंधित विषयांची विभागणी प्रदेशात केली तर तो अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे होतो आणि हे विभाग जे आहेत तर ते राजकीय सीमेच्या किंवा प्रादेशिक घटकांच्या आधारे केले जातात. यात त्या प्रदेशातील भौगोलिक परिस्थितीचा देखील विचार होतो. व तेथील भूरचना असेल, हवामान असेल, जमीन असेल तर या सगळ्याचा विचार केला जातो. त्यानंतर त्या प्रदेशातील भौगोलिक परिस्थिती ही अनुकूल किंवा प्रतिकूल आहे यावर त्या प्रदेशातील शेतीचा विकास हा अवलंबून असतो. त्यानंतर अनुकूल परिस्थिती असलेल्या प्रदेशातील शेती ही अधिक प्रगत असते आणि त्यामुळेच तिथे आर्थिक विकास झालेला असतो. त्यानंतर अशा भागात कृषी बाजारपेठांचा आणि कृषी मालाच्या उपलब्धतेमुळं प्रक्रियात्मक उद्योगांचा देखील विकास होतो. तर अशा पद्धतीनं हे कृषी भूगोलाचं प्रादेशिक स्वरूप आहे. त्यानंतर पुढचं आहे बहुविध स्वरूप. आता शेतीचा अभ्यास हा केवळ पीक उत्पादनाशी संबंधित नाही तर त्यात जमिनीची मशागत, जलसिंचन, पिके, पशुपालन,
त्यानंतर पशूंसाठी चाऱ्याचं उत्पादन, कृषी बाजारपेठा या सगळ्याचा अभ्यासही अंतर्भूत आहे यात. त्यानंतर शेतीच्या विविध पद्धती आणि प्रकार देखील आहेत. उदाहरण घ्यायचं झालं याचं तर विस्तृत शेती, सखोल शेती, त्यानंतर कोरडवाहू शेती, जलसिंचनाची शेती. तर हे जे काही प्रकार आहेत, त्यानंतर शेतीच्या प्रकारात बागायती आणि संमिश्र शेती हे देखील प्रकार महत्त्वाचे आहेत. त्यानंतर शेतीतून खाद्य, बागायती आणि रोखीची याशिवाय फळांचं देखील उत्पादन घेतलं जातं. शेती ही उदरनिर्वाहाची आणि व्यापारी स्वरूपाची देखील असते आणि यामुळंच शेतीला बहुविध स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर पुढचं स्वरूप आहे तुलनात्मक स्वरूप. कृषी भूगोलामध्ये निरनिराळ्या भागातील शेतीचा अभ्यास हा त्या भागातील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतो. मग प्रत्येक भागातील भौगोलिक परिस्थिती भिन्न असल्यामुळं ती वेगवेगळ्या प्रकारची असते. याशिवाय ती विकसित आणि अविकसित असते आणि ह्या शेतीचा तुलनात्मक पद्धतीनं अभ्यास करता येतो. उदाहरणार्थ अर्जेंटिनातील गव्हाची शेती आणि भारतातील गव्हाची शेती, त्यानंतर संयुक्त संस्थानातील कापसाचं उत्पादन आणि इजिप्तमधील कापसाचं उत्पादन यांचा तुलनात्मक अभ्यास करता येतो. त्यामुळेच या विषयाला तौलनिक स्वरूप प्राप्त होतं. त्यानंतर पुढचं स्वरूप आहे सांख्यिकी स्वरूप. आता सध्या शेतीचा अभ्यास हा केवळ वर्णनात्मक पद्धतीनं होत नसून त्यात विविध पद्धती आलेल्या आहेत. या पद्धतीत संख्येला महत्त्व आलेलं आहे आणि आता शेतीत विस्तृत संशोधन होत आहे आणि हे संशोधन संख्येवर आधारित असतं. उदाहरणार्थ शेतीचे क्षेत्र, त्यानंतर शेतांचा आकार, शेतमालाचं उत्पादन, पिकांचं हेक्टरी उत्पादन, त्यानंतर शेतीला पुरवल्या जाणाऱ्या बियाणांचं प्रमाण, खतांचं प्रमाण, त्यानंतर कीटकनाशकांचं प्रमाण, या सगळ्या गोष्टी या सांख्यिकी पद्धतीवर अवलंबून आहेत आणि अशा पद्धतीनं मग कृषी भूगोलाला सांख्यिकी स्वरूप देखील प्राप्त होतं. त्यानंतर पुढचा नवीन पॉईंट आहे कृषी भूगोलाची व्याप्ती किंवा क्षेत्र किंवा विषय सामग्री. आता कृषी भूगोलाची व्याप्ती पाहत असताना आपण कृषी भूगोल ही एक भूगोलाची 20व्या शतकातील विकसित शाखा आहे आणि काही दशकांपूर्वी ही शाखा विकासाच्या प्राथमिक अवस्थेत होती, परंतु अलीकडं या शाखेचा खूप विकास झालेला आहे आणि ती पूर्णत्वाकडे पोचली आहे. मग आता कृषी भूगोल तज्ज्ञ जे आहेत तर ते या विषयाच्या अध्ययनात सांख्यिकी पद्धती आणि संकल्पना आणि नवनवीन तंत्राचा उपयोग करू लागले आहेत. मानवाची अन्नाची गरज भागवणारे एक साधन म्हणून कृषी भूगोलाचा अभ्यास देखील आवश्यक आहे. याशिवाय कृषी भूगोल ही आधुनिक भूगोलाची एक वेगळी स्वतंत्र आणि महत्त्वाची शाखा आहे आणि जिचा भूमी उपयोजन किंवा नियोजन आणि विकासाकरता एक आधारभूत विषय समजला जातो. त्यानंतर कृषी भूगोलात विविध विषयांचा अभ्यास होतो, त्यामुळेच या विषयाचं क्षेत्र फार मोठं आहे. यातील समाविष्ट विषयांवरून या विषयाच्या व्याप्तीची आपल्याला कल्पना येते. आता कुठले कुठले विषय आहेत यात तर याद्वारे आपल्याला त्याची व्याप्ती सांगितलेली आहे कृषी भूगोलाची. पहिला आहे त्यातलं शेतीचा उगम आणि विकास. आता कृषी भूगोल हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्यामुळं या विषयाचं अध्ययन करताना जगात शेतीचा उगम केव्हा आणि कसा झाला हे समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर जगात शेतीला प्रारंभ झाल्यावर त्याच्याशी संबंधित इतर गोष्टी देखील सुरू झाल्या आणि म्हणूनच या विषयाच्या सुरुवातीला शेतीच्या विकासाचा आढावा आवश्यक आहे आणि या दृष्टीनं कृषी भूगोलात शेतीचा उगम आणि विकास यांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर दुसरं आहे कृषी भूमी उपयोजन. आता शेतीमध्ये विविध प्रकारची पिकं घेतली जातात. यामध्ये खाद्य पिकं असतील, त्यानंतर रोखीची, बागायती पिके ही प्रमुख असतात आणि याशिवाय खरीप आणि रब्बीची पिके देखील असतात. त्याचप्रमाणे शेतीतून वर्षभरात 1, 2 किंवा विविध पिके घेतली जातात. पिके कोरडवाहू आणि जलसिंचन पद्धतीनं घेतली जातात. त्यानंतर काही भागात जनावरांना खास चाऱ्याचं उत्पादन केलं जातं आणि वरील सर्व ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टींशी निगडीत असलेल्या जमिनीचं क्षेत्र लक्षात घेतलं पाहिजे, ज्यास कृषी भूमी उपयोजन असं म्हणतात. मग कृषी भूमी उपयोजन हा कृषी भूगोलाच्या अध्ययनाचा एक
महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर तिसरं आहे कृषी जलसिंचन. आता जलसिंचन म्हटलं की कृत्रिम पाणी पुरवठा हा शेतीच्या विकासाचा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. आणि जिथं पावसाचं प्रमाण कमी असतं किंवा पाऊस अनिश्चित स्वरूपाचा असतो तिथं जलसिंचनाला विशेष असं महत्त्व असतं. आणि म्हणूनच जलसिंचनाद्वारे शेतीस होणारा पाणी पुरवठा हा निश्चित स्वरूपाचा असतो. त्यानंतर जलसिंचनासाठी वापरली जाणारी साधनं आहेत विहिरी, तळी, त्यानंतर कालवे ही प्रमुख साधनं आहेत. आणि शिवाय अलीकडं तुषार आणि ठिबक सिंचन पद्धती ज्या आहेत तर यांचा देखील मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. म्हणूनच जलसिंचन आणि पाणी पुरवठ्याच्या विविध साधनांखाली असलेलं क्षेत्र याचा कृषी भूगोलात अभ्यास केला जातो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पिके. तर शेतीतून घेतली जाणारी विविध पिके हा कृषी भूगोलाचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आणि यामध्ये वेगवेगळी खाद्य पिके असतील. मग याची उदाहरण घ्यायचं झालं तर गहू, तांदूळ, ज्वारी आणि बाजरी. त्यानंतर रोखीची आणि बागायती पिके ही कुठली कुठली पिके असतात तर कापूस, ऊस, ताग, चहा, कॉफी, रबर, केळी आणि याशिवाय वेगवेगळी फळे जी असतात तर या सगळ्यांचा अभ्यास हा महत्त्वपूर्ण आहे. आणि या पिकास लागणारी भौगोलिक परिस्थिती, त्यांचं जागतिक, खंड, देश आणि राज्य पातळीवरील वितरण, त्यांचं उत्पादन आणि त्यांचं हेक्टरी उत्पादन या सगळ्यांचा अभ्यास हा यामध्ये केला जातो. त्यानंतर पुढचा आहे पिकासाठी आवश्यक परिस्थिती. आता शेती हा व्यवसाय भौगोलिक परिस्थितीवरच पूर्णपणे अवलंबून आहे. आणि भौगोलिक परिस्थितीत भूरचना, हवामान आणि जमीन हे प्रमुख 3 घटक आहेत. त्यानंतर शेतीसाठी मैदानी प्रदेश असतील, नद्यांची खोरी, अनुकूल तापमान, त्यानंतर पुरेसा पाऊस, सुपीक जमीन हे सगळे घटक देखील अनुकूल असतात. आणि म्हणूनच अशा भागात शेतीचा विकास होतो. याशिवाय निरनिराळ्या पिकांसाठी वेगवेगळी परिस्थिती लागते. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर रबर आणि चहा यांच्या पिकासाठी उष्णकटिबंधीय हवामानाची गरज असते. कापसासाठी उष्ण कोरडं हवामान, त्यानंतर काळी कसदार जमीन आवश्यक असते. गव्हासाठी समशीतोष्ण प्रकारचं हवामान लागतं. तर या सगळ्या भौगोलिक घटकांशिवाय शेतीच्या दृष्टीनं जलसिंचन, त्यानंतर वाहतूक, भांडवल, बाजारपेठा, त्यानंतर सांस्कृतिक घटक देखील महत्त्वाचे आहेत. आणि या सगळ्याचा अभ्यास हा कृषी भूगोलात केला जातो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे शेतीच्या पद्धती व प्रकार. आता कृषी भूगोलात शेतीच्या पद्धती आणि प्रकार यांचा अभ्यास देखील महत्त्वाचा आहे. शेतीच्या विविध पद्धती आणि प्रकार आहेत. भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्या यानुसार या पद्धती विकसित झालेल्या आहेत. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर जंगल क्षेत्रात भटकी शेती होते. ही शेती मागास भागातील लोक करतात. आणि जगाच्या बऱ्याच भागात स्थायी उदरनिर्वाहाची शेती होते. मग जमिनीचं क्षेत्र कमी आणि जास्त लोकसंख्या असलेल्या भागात सखोल शेती, तर कमी लोकसंख्या व जमिनीचं क्षेत्र जास्त असलेल्या भागात विस्तृत शेती होते. संमिश्र शेती, रोखीच्या पिकांची आणि बागायती शेती हे देखील प्रकार महत्त्वाचे आहेत यात. त्यानंतर पुढचं आहे कृषी बाजारपेठा. आता कृषी बाजारपेठांचा जर विचार केला तर शेतीत उत्पादित होणाऱ्या कच्च्या मालाच्या बाजारपेठा यांचा अभ्यास देखील कृषी भूगोलात होतो. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर कापूस, कांदा, हळद, गूळ, भुसार इत्यादी कृषी मालाच्या बाजारपेठांचा यामध्ये समावेश होतो. या बाजारपेठा परिसरात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या कृषी मालामुळं स्थापन होतात आणि त्यांचा विकास होतो. त्यानंतर कृषी भूगोलात या बाजारपेठांचा अभ्यास देखील अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे कृषी संबंधी व कृषी मालावर आधारित उद्योग. तर कृषीशी संबंधित उद्योग यामध्ये खते व कीटकनाशक औषध हे जे उद्योग आहेत तर ते प्रमुख उद्योग आहेत. त्यानंतर जिनिंग, प्रेसिंग, सूत आणि कापड गिरण्या, साखर कारखाने, तागाच्या गिरण्या, तेल गिरण्या, तंबाखू आणि बिडी उद्योग हे देखील कृषी मालावर आधारित महत्त्वाचे उद्योग आहेत. आणि कृषी भूगोलात या उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या परिस्थितीचा देखील अभ्यास होतो. तर अशा पद्धतीनं हे झाली कृषी भूगोलाची व्याप्ती.
त्यानंतर पुढचा पॉईंट आहे कृषी भूगोलाचे महत्त्व. आता कृषी भूगोलाचं महत्त्व काही पॉईंट्सच्या आधारे सांगितलेलं आहे. पहिलं आहे निर्णय करायच्या दृष्टीने. तर कोणत्याही कृषीप्रधान देशात कृषी संबंधी निर्णय घेण्यास कृषी भूगोलाची मदत होते किंवा मार्गदर्शन मिळतं. त्यानंतर कृषी तज्ज्ञांच्या दृष्टीनं काय महत्त्व आहे कृषी भूगोलाचं, तर कृषी तज्ज्ञ हे या विषयाच्या अभ्यासाने शेतीची रचना सुधारू शकतात. त्यानंतर खाद्य अर्थतज्ज्ञाच्या दृष्टीनं काय महत्त्व आहे, तर देशात खाद्यान्नाचं उत्पादन महत्त्वाचं असतं. विशेषतः जास्त लोकसंख्येच्या देशात खाद्यान्न महत्त्वाचं असतं. अशा देशात खाद्य अर्थतज्ञ या विषयाच्या अध्ययनाद्वारे खाद्यान्नाचं उत्पादन हे वाढवू शकतो. त्यानंतर जल अभियंत्याच्या दृष्टीनं काय महत्त्व आहे, तर शेतीस कृत्रिम पाणी पुरवठा महत्त्वाचा समजला जातो. विशेषतः कमी पावसाच्या प्रदेशात जलसिंचनास महत्त्व असतं आणि जलसिंचन हे पाणी पुरवठ्याचे एक हुकमी साधन असल्यानं प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार जल अभियंता शेतीसाठी जलसिंचनाचे आराखडे करू शकतो. त्यानंतर पाचवा आहे प्रादेशिक नियोजनकाराच्या दृष्टीने. तर देशातील कृषी क्षेत्राच्या आधारे करमणुकीच्या स्थळासाठी अनुकूल स्थाने पाहू शकतो. त्यानंतर वाहतूक अभियंत्याच्या दृष्टीने कृषी मालाच्या वाहतुकीसाठी रस्ते आणि लोहमार्गांचा उपयोग होतो. विशेषतः ग्रामीण भागातील भाजीपाला असेल, फळे असतील, दुग्धजन्य पदार्थ असतील तर यांच्या वाहतुकीसाठी रस्ते आवश्यक असतात आणि कृषी भूगोलाच्या अध्ययनानं अभियंते वाहतुकीच्या मार्गांचे आराखडे तयार करू शकतात. त्यानंतर कृषी बाजारपेठांच्या दृष्टीने, तर कृषी बाजारपेठा या कृषी क्षेत्रात शहराच्या ठिकाणी स्थापन होतात आणि या बाजारपेठांच्या दृष्टीनं कृषी भूगोलाच्या अभ्यासाची मदत होते. त्यानंतर लोकसंख्येच्या दृष्टीनं देशातील शेतीचे परिस्थितीनुसार कृषी भूगोलाच्या अध्ययनाने सार्वजनिक सेवा आणि उपयोगी गोष्टींचं नियोजन करता येतं. तर अशा पद्धतीनं या सर्व क्षेत्रांमध्ये कृषी भूगोलाचं महत्त्व जे आहे तर ते अनन्यसाधारण असल्याचं आपल्याला दिसून येतं.